17व्या शतकात मोगल साम्राज्य संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करीत होते। या मोगली सत्तेला टक्कर देण्याचे धाडस कोणाकडेही नव्हते। अशा काळात दक्षिणेतील मराठ्यांच्या राजाने म्हणजे शिवरायांनी या बलाढ्य अशा मोगल साम्राज्याला टक्कर दिली। हे त्या काळाचे एक वैशिष्ट्य म्हणून मानले गेले। म्हणूनच शिवरायांच्या कार्याला युगकार्य असे म्हटले जाते। महाराजांच्या कार्याचे अनेक पैलू आहेत, त्यामध्ये शिवरायांची आरमार निर्मिती हा त्यापैकीच एक महत्त्वाचा पैलू आहे। मोगल बादशाह स्वतःला हिंदुस्थानचा स्वामी समजत होता। त्याच्या सामर्थ्याचा सर्वत्र बोलबाला होता। पण अगदी अकबरापासून ते औरंगजेबापर्यंतचे बादशाह जमिनीवर कितीही सामर्थ्यवान असले तरी समुद्रावर मात्र ते हतबल ठरले होते। हिंदुस्थानच्या तिन्ही समुद्रांवर त्यांची सत्ता चालत नव्हती। या समुद्रांवर राज्य करीत होते ते म्हणजे अरब, सिद्धी, पोर्तुगीज, डच, इंग्रज यांसारखे परकीय लोक। आणि म्हणूनच हज यात्रेसाठी सुद्धा हिंदुस्थानातील मुस्लिम सत्ताधीशांना या परकीयांच्या सहाय्याची याचना करावी लागत होती। अशा परिस्थितीत शिवरायांनी पश्चिम किनाऱ्यावर स्वतंत्र आरमाराची स्थापना आणि उभारणी केली। एवढेच नव्हे तर समुद्रावर सत्ता गाजवणाऱ्या परकीय सत्तांच्या हृदयात विलक्षण दहशत निर्माण केली। ही घटना मराठ्यांच्याच नव्हे तर सर्व हिंदुस्थानच्या इतिहासात अनन्यसाधारण गणली जाते। शिवरायांचा एक प्रधान रामचंद्रपंत अमात्य यांनी महाराजांची राजनीती आज्ञापत्र या ग्रंथात केली आहे। महाराजांच्या आरमार निर्मितीच्या कार्याचे महत्त्व सांगताना रामचंद्रपंत अमात्य म्हणतात, आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे। जैसे ज्यास अशोबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र। याकरिता आरमार अवश्यमेव करावे। राज्याचे आरमार हे अंग समर्थ व्हावे यासाठी शिवरायांनी आपला खजिना रिता केला। साहसाचे लढाऊ जहाजे बांधून आरमार सज्ज केले। विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग यांसारखे बुलंद सागरी किल्ले उभारून किनारपट्टी सुरक्षित केली। महाराजांनी आपल्या पराक्रमाने भूमी जसे खोगीर घातली तसेच आरमार व सागरी किल्ले बांधून दर्यासही खोगीर घातल्याचे त्यांचा एक चरित्रकार कृष्णाजी अनंत सभासद लिहितो। राजांनी जागोजागी डोंगर पाडून गड बसविले की जेणेकरून दर्या जेर होईल आणि पाण्यातले राजे जेर होतील। पाण्यातील म्हणजे केवळ जंजिरे असे करून गड जहाजे मिळवून दर्यास पालान राजांनी घातले। जोपर्यंत पाण्यातील गड असतील तोपर्यंत आपले नाव चालेल असा विचार करून अगणित गड जंजिरे जमिनीवर व पाण्यात वसवले। महाराजांचे राज्य भूमीवर मोगल, आदिलशाही इत्यादी शत्रूंनी वेढले होते। त्यांच्याशी त्यांचा सारखाच लष्करी संघर्ष चालू होता। त्यातून सवड काढून त्यांनी आरमार उभारले होते। किनारपट्टीवरील शत्रूंवर जरब बसवली होती। दुर्दैवाने या आरमाराचे नेतृत्व करून शत्रूच्या किनारी प्रदेशांवर मोहिमा काढण्याचा अवकाश महाराजांना फारसा मिळू शकला नाही। पण जेव्हा तो थोडा मिळाला तेव्हा ती संधी त्यांनी सोडली नाही। असा एकमेव प्रसंग म्हणजेच महाराजांची सन 1665ची बसरूरची आरमारी स्वारी। बसरूर हे कर्नाटकातील बेदनूरच्या नायकाच्या राज्यातील महत्त्वाचे बंदर। कारवारच्या दक्षिणेस असणारे हे स्थान पश्चिम किनाऱ्यावर सुरतेसारखेच व्यापारासाठी प्रसिद्ध होते। 1664 साली महाराजांनी सुरत लुटली, अगणित संपत्ती स्वराज्यात आणली। त्यानंतर त्यांनी बसरूर बंदराकडे आपली नजर वळवली। टेहळणी करणारी जहाजे व हेर पाठवून तिकडे जाणाऱ्या मार्गांची व शहरांची बित्तम बातमी त्यांनी गोळा केली। हेरांकडून किनारी प्रदेशांवरील विशेषतः बसरूरमधील स्थानिक लोकांचे सहकार्य संपादले गेले। बसरूरवरील स्वारीसाठी काळही अनुकूल होता। खुद्द बेदनूर राज्य यादवीने ग्रासले होते, त्यामुळे नायकाचे बसरूरकडे फारसे लक्ष नव्हते। त्यातच आदिलशाह बेदनूरवरच्या स्वारीच्या तयारीत होता। दरम्यान महाराजांचे पिता शहाजीराजे नुकतेच निर्वतले होते, त्यामुळे आदिलशाही राज्यातील राजकारणात महाराजांचा अडकलेला हात रिकामा झाला होता। दुसरे असे की महाराजांचे प्रमुख प्रतिस्पर्धी पोर्तुगीज मुंबई बेट इंग्रजांच्या ताब्यात देण्याच्या व्यवहारात गुंतून पडले होते। अशा वेळी बसरूर मोहिमेची नामी संधी निर्माण झाली होती। महाराजांनी ती लगेच साधली। मालवणच्या उत्तरेस असणाऱ्या मालणच्या खाडीत महाराजांचे आरमार स्वारीसाठी तयार झाले होते। त्याचवेळी मालवणच्या किनाऱ्यावर सिंधुदुर्गाचे बांधकाम सुरू झाले होते। जानेवारी 1665 मध्ये महाराज आपल्या मातोश्रींसह
राजगडावरून महाबळेश्वरास आले व तेथे सूर्यग्रहणाच्या पर्वणीवर त्यांची सुवर्णतुला महाराजांनी केली. मातोश्रींचा आशीर्वाद घेऊन ते बसरूच्या मोहिमेसाठी मालवणास आले. मालांच्या खळीतील 85 लहान व 3 मोठी गलबते घेऊन त्यांनी 8 फेब्रुवारी 1665 रोजी बसरूच्या मोहिमेसाठी प्रस्थान केले. मराठ्यांच्या राजाने एका आरमारी मोहिमेसाठी आपल्या गलबतावर ठेवलेले ते पहिले आणि शेवटचे पाऊल होते. मालवण ते बसरूर हे सुमारे 200 मैलांचे अंतर महाराजांनी 5-6 दिवसात कापले. मार्गावरील गोवे, कारवार, गोकर्ण, कुमठे, होणावर, भटकळ व गांगुली ही प्रमुख ठिकाणे बाजूला टाकून ते सुखरूपपणे बसरूरच्या किनाऱ्यावर 14 फेब्रुवारीच्या पहाटे उतरले. त्यांच्याबरोबर 4000 कसलेले सैनिक होते असे डचांनी आपल्या कागदपत्रात नमूद करून ठेवले आहे. महाराजांच्या स्वारीची किंचितही कल्पना नसल्याने ते सर्व बेसावध होते. 4000 मराठे अचानकपणे शहरात घुसले. सर्वत्र हाहाकार उडाला. व्यापारी वर्गास आपली संपत्ती दुसरीकडे हलवण्यास अवकाशच सापडला नाही. ती सर्व महाराजांच्या हाती पडली. दिवसभर मराठे शहर लुटीत होते. महाराजांच्या आरमारी स्वारीची मराठी कागदपत्रात फार कमी संदर्भ मिळतात. फक्त सभासद बकरकराने या स्वारीची थोडी विस्ताराने माहिती दिली आहे. सभासद म्हणतो, पुढे बिदनुरी शिवापा नाईक जंगम होता. त्याचे शहर बसनूर म्हणून थोर नामांकित होते. दर्याकिनारे येथे पालती पाठवून वर घाटे जाता मार्ग नाही म्हणून पाण्यातले जहाजे आणून सिद्ध करून आपण राजा खासा जहाजात बसून जाऊन बसनुरास एकाएकी दिवस उगवयास गेले. शहरचे लोक बेहुशार होते. एकाएकी जहाजातून उतरले. शहर मारिले. एक दिवस शहर लुटून फन्ना केले. जैशी सुरत मारून मालमत्ता आणली त्याचप्रमाणे बसनूरची मालमत्ता अगणित माल, जड जवाहीर, कापड, जिन्नस आपले देशास घेऊन आले. मालमत्ता पाहता 2 कोटी होनांची आणली. बसरूरच्या लुटीची संपत्ती आपल्या गलबतांवर चढून महाराज लगेच परतीच्या प्रवासास निघाले. मार्गात प्रथम ते महाबळेश्वरास आले. तेथे त्यांनी दर्शन घेतले. नंतर ते आपल्या आरमारासह अकोल्यास आले. या ठिकाणी त्यांनी समुद्रावरून न जाता खुष्कीच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आणि मार्गातील खड्या ओलांडण्यासाठी 10-12 लहान गलबते ठेवून घेऊन बाकीचे आरमार त्यांनी पुढे पाठवून दिले. 22 फेब्रुवारीस महाराज कारवारजवळ आले. कारवार त्या काळी मोठी व्यापारी पेठ होती. इंग्रजांची तिथे एक वकार होती. योगायोगाने आदल्याच रात्री शेरखान नावाचा एक आदिलशाही सरदार तेथे आला होता. त्याच्याजवळ 500 सैनिक होते. त्याला महाराजांच्या आगमनाची वार्ता समजताच तो कारवारच्या बंदोबस्तास लागला. इंग्रजांनी आपल्या वकारातील माल एका जहाजावर लादून दुसरीकडे पाठवला. इंग्रजांच्या मदतीने कारवारच्या संरक्षणाची व्यवस्था करीत असतानाच शेरखानने महाराजांकडे निरोप पाठविला की त्यांनी कारवारवर हल्ला न करता पुढे निघून जावे. महाराजांनी त्याचे हे म्हणणे मान्य केले. शेरखान हा शहाजीराजांचा मित्र बहलोल खान याच्या पक्षातील असल्याने महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला नाही असे इतिहासकारांचे मत आहे. महाराजांनी कारवारवर हल्ला केला नाही याचे समाधान वाटून तेथील व्यापाऱ्यांनी एक सामुदायिक नजराणा त्यांना अर्पण केला. त्यातील आपला वाटा म्हणून इंग्रजांना 112 पौंडांची रक्कम भरावी लागल्याची तेथे नोंद सापडते.